नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. राज्यात एकात्मिका बाल विकास सेवा योजनेअंतर्गत लाभार्थी पोषण आहाराचे वितरण करताना सुरू करण्यात आलेल्या चेहरा प्रमाणीकरण प्रणालीत तांत्रिक अडचणी फटका अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यात बसत आहे. पोर्टल आणि नेटवर्कच्या समस्यामुळे चेहरा प्रमाणीकरण पूर्ण न झाल्याने अंगणवाडी सेविकांचे गुण कमी धरले जात आहेत. त्यात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची त्यांची तक्रार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिका बाल विकास प्रकल्पांतर्गत 6 महिने वा 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, संस्था माता तसेच आकांक्षित जिल्ह्यातील किशोर मुलींना घरपोच पोषण आहार पुरवण्यात येतो. या प्रक्रियेत पारदर्शकता दाखवण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून लाभार्थी चेहरा प्रामाणिकपणे सुविधा ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आली. ही प्रणाली 1 जुलै 2025 पासून सर्व राज्यातील बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 2 महिन्यामधून एकदाच पोषण आहाराचा पुरवठा होत असला तरी चेहरा प्रामाणिक मात्र दर महिन्याला करणे बंधनकारक आहे. परिणामी आहार वितरण झाले तरी प्रणालीत नोंद अपूर्ण राहते. या परिस्थितीत फटका अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्यावर बसत आहे. सेविकाच्या कामगिरीसाठी मूल्यमापन गुणोत्तरे केले जात आहे. 10 पैकी 10 गुण मिळाल्यास 2000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र पेस रेडिंग अपूर्ण राहिल्यामुळे सेविकांना पूर्ण गुण मिळत नसून त्यांना भत्ता 1400 ते 1600 पर्यंत मर्यादित राहत आहे. प्रत्यक्षात त्या त्रुटी सेविकांच्या हलगर्जीमुळे नसून तांत्रिक अडचणीमुळे असल्याचा त्यांचा दावा आहे. पोषण आहार वितरण आणि चेहरा प्रामाणिकपणे पाहणी करण्यासाठी विभाग गावोगावी भेट देत असून त्याची बाब स्पष्ट होत असले तरीही विनाकारण प्रोत्साहन भत्ता कपात केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अडचणी दूर केल्या. अदिती तटकरे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे उत्तर देताना स्पष्ट केले की सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी होत्या, मात्र त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. राज्यात 94% लाभार्थी आहार चेहरा प्रामाणिकपणे पूर्ण झाले असून नोंद झाल्याचे असो या नसो या लाभार्थ्यांना मिळत घरपोच पोषण आहार पुरवण्यात येत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.